नमस्कार मित्रांनो, तर मी आज ब्रेक शू घेऊन आलेलो आहे चेंज करण्यासाठी. म्हणून मी मागचा टायर जो आहे खोलायचा ट्राय केला, पण पाना जो आहे फिट बसत नव्हता. मागचा टायर खोलण्यासाठी 20-21 पाना जो आहे लागेल, म्हणून मी पुढचा टायर खोलण्यासाठी घेतला. पुढच्या टायरमध्ये ब्रेक शू नाही आहेत, म्हणून मी विचार केला जे आणले ते पुढच्या टायरमध्ये बसूया. पण नंतर असं झालं की टायर खोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जे ब्रेक शू आणलेत मी त्याच्यामध्ये स्प्रिंग जी आहे नाही आहे. तुम्हाला दाखवेन मी आता. हे बघा, ब्रेक शू आणलेले मी, पण त्याच्यात स्प्रिंगच नाही आहे. आणि जे ब्रेक शूज होते ते मी पहिले जुने होते, त्याची स्प्रिंग न काढता मी डायरेक्ट फेकून दिले. तर मित्रांनो, तर मी हे कोणत्या कंपनीचे होंडाचे नाही आहे, तर मी हे ब्रेक शूज घेऊन आलो. बट हे तुम्ही कधी पण घ्याल ब्रेक शू तर होंडाचेच घ्या, कारण हे पहा हे मी घेतलं इथे स्प्रिंग मिसिंग आहे, त्याच्यात स्प्रिंग नाही आहेत, स्प्रिंग येत नाही याच्यावरनं. आणि मी हे जेव्हा खोललं तेव्हा ते जुनं जे होतं ते मी डायरेक्ट फेकून दिलं. त्याच्यामुळे आता हे तर मला करता येणार नाही आहे, स्प्रिंग आणायला लागेल तेव्हाच. मग हे बघा, इकडे हे जे आहे ना, कधी पण तुम्ही टायर फिट कराल तर हे याच्या मधोमध आलं पाहिजे. इथे